आला वाटतं नवरा आला नव्हता न्यायला उपकार करते ती माझ्यावर मला काढली घराच्या बाहेर आणि आता न्यायला आला या आणि येऊन गाडी कशाला आणली त्यांची अगं ती घरी नव्हती पोरांकडे चावी घेतली ग आणि आलोय अहो ती काय लायकीची आहे ती तुम्हाला माहित आहे की मग काय आता काय करायचं म्हणजे सांगत होती इतक्या दिवस कळलं नाही तुम्हाला काय गरज होती त्यांना आता इथनं पुढे कळतंय की मला पण तेच काय आहे गुणधर्म ही अहो सांगत होती एवढं जीव तोडून कळलं नाही तुम्हाला काय लायकीची आहे ती अगं जमीन माझ्या नावावर आहे माझी मी बघतो की तू काय बघणार आहे काढा म्हणलं होतं पत्र द्या इसकटून टाकून त्यांच्या रानात लावा म्हणलं होतं आता जाते की त्यांची ती त्यांना कळत नाही काय सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्यावर लय चांगलं म्हणते ती काय माणसाला बोलून दाखवाय पत्र्याला हात तर लावून बघ म्हणती कशी म्हणते ती पत्र्याला हात तर लावून बघ तिला नीट गोडीत सांगा काय मी तुम्हाला सुद्धा आधी शब्द द्या म्हणलं होतं तिला जर त्या रानात बाहेर काढत असला तर मी घरी येते त्यांच्या रानात त्यांना जावंच लागेल आज ना उद्या पण हो भांडणं करणं म्हणजे सारखं त्याच्यात काय चव नसती पण आता त्यांचं चांगलं कळलंय मला देखील तोंडावर एक बोलते ती मागे एक करते ती आता तवाच म्हणत होता की डोळ्यात कानात 4 बोटात अंतर अगं मग डोळ्यात कानापाशी 4 बोटाचा अंतर असतो मी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यानं बघत नाही आणि कानानं ऐकत नाही तोपर्यंत मी कोणावर विश्वास ठेवत नाही मी पहिल्यापासूनच सांगतोय ना मग आता काय झालं मग ही काय झालं केसानं गाळा कापला ना गुळमट बोलून केसानं गाळा कापला ह्याच्या व्यतिरिक्त काय झालं आता त्यांना पण कळलंच की बाबा आपली काय कळतंय आपली चुकी कुठं आहे काय आहे ती कावा चुकी मान्य करणार आहे अगं करावं लागेल आता असं नसतं व्यवहारात कसं असतं माहित आहे का प्रत्येकाची चुकी कळतच असती जाऊ नका स्वतः म्हणती ती एवढं करून सवरून माग सरली पण म्हणत नाही ती मी केलं काय म्हणते मला नवरा बायकोची भांडणं होती आम्हाला त्यांचं काय काम होतं असल्याशिवाय बोलत नाही ती वय मी ऐकलं तीच चुकी झाली म्हणावं लागेल मी तुझं ऐकलं नाही पण त्यांचं ऐकलं का तर जाणती ती पण माहित नव्हतं की जाणती अशी करते ती आणि वाईट शब्द वापरून कोणाला नाही तर माझ्याकडे लय वाईट शब्द आहेत बोलल्या मग कसं होतं माहित आहे प्रत्येकाला वाटतं की लय बेकार बोलतं पण बोलण्यापेक्षा करण्यात किंमत ज्यादा असती आज करून दाखवायचं तीच आपण एकजुटीनं असते ती म्हणलं होतं त्या टायमाला ऐक बाबा माझं या फळाला आलं नसतं आज वनावनाची बारी आली तुमच्यामुळं मला कशा पाय अगं हो चुकी कोणाची आहे काय बघितले शेवट तर कोण निर्णय घेत का आता ह्या फळाला आलं आज निर्णय घ्यायची सुद्धा वेळ आली नाही काय आता कळलं की चुकी कोणाची आहे मी डोळं झाकून विश्वास ठेवला भावावरून म्हणून तर झाले या फळाला आलं पण आता हेतनं पुढे तर मला कळतंय की बाबा सुद्धा विचार केला नाही मला घरातनं बाहेर काढलं कशा पाय तुम्ही बाहेर काढलं लेकरापासून मला दूर केलं कशा पाय त्यांच्या पाय केवळ भाऊजाईसाठी भाऊजाई काय कोणाची ती माहित नव्हतं काय सांगत होती पुरीपासून लांब केलं ती केलं त्या पुरीकडे ध्यान सुद्धा ठेवलं नाही पुरी आजारी होती तापली होती सगळं ती बघत होती त्याने काय ध्यान ठेवलंय म्हणायला काय ध्यान ठेवलं नुसतं म्हणायला जाऊन नुसतं दवाखान्यात मी आज आणली काय त्याने आणली काय माहिती का मला मी आणली दवाखान्यात ना भाऊजीचा माझ्या एवढा विश्वास होता म्हणून माझ्या जीवावर टाकून गेली वय मी स्वतः आणली दवाखान्यातनं उगा म्हणायला काय जातं कोणाचं काय उगा दाखवायचं एक करायचं एक असलं झालंय प्रत्येकाचं मी तेच सांगते ती करते ती ना ती सगळं चुकीचं आहे त्यांनी देखावा करते ती नुसती घरात राडा पडलेला काय दाखवते ती भांडी घासलेली काय दाखवते ती शारदासनी बघितलं त्यांना एकदा देखील म्हणलं नाही की बाबा हे करा आणि ती करा म्या जातोय की हिंडात बोंबलत कुठं जातोय मग तुम्ही कुठं जात होता काय करत होता भांड्याला खेळग पाडत होता कशानं पाडत होता अगं घरीच उतून खेळगं कुठनं पाडायचो आहे माझी मला हात दिले तर देवानं पाय पण दिले तर माझी मला स्वतःला बनवाय येतंय मी कुणावर अवलंबून राहत नाही काय चिटोऱ्या उठवल्या तरी तुम्हाला कळना उग ध्यान ठेवलं तिच्या म्हणून ती लावला तमाशा उग मानल्यावर काम झालं मी म्हणत होतो तू एक येडी असशील ती जरा शानी आहे ती जाणती ती
पण ती तुझ्यापेक्षा लई इडी निघली की बोलायला येतंय म्हणून काय पण बोलून चालत नसतं. रिअल पद्धत काय आहे आणि त्या पद्धतीनं वागा की म्हणाव. उग बोलायला येतं देवान तोंड दिलंय म्हणून कुठं पण बटरखानं उघडून चालतं काय सगळं. ती कळना त्यांना काय उगा मी माणूस की म्हणून म्हणते ती सरळ. मी माणूस की आहे म्हणून ग बसतोय म्हणून उग बसलोय. नाहीतर ह्यांच्या चिंध्या करून टाकील. उगा भावाची आबरू जाऊन भावकीतनं कुठनं म्हणून ग बसतोय. ह्यांना लायकी देखील राह नाही ह्यांची एवढी ही करायला लागली ती. अहो पण तुम्हाला काय पाहिजे होतं एकर पिकवून खाते ती त्यांचा परपंच आपल्या रानात. अगं त्यांचा परपंच त्यांना कळत नाही काय येस बरं तेच बोलून दाखवणं म्हणजे ती किंमत नसती. त्यांची जमीन ती पिकवून खाते ती राहते ती कोणाच्या रानात हे त्यांना कळलं पाहिजे. त्यांच्या रानात राहून त्यांची त्यांनी पिकवू दे. आपल्या बोलायला देखील काय संबंध नाही. पण त्यांनी एवढं ही देखील करून की दुसऱ्या अत्याचार कसं असतं माहित आहे. व्यवहारातनं राहिलं तर व्यवहारातनं माणूस ही करतं. पण बोलत नाही म्हणून गैरफायदा पण कोणाचा घेऊन कोणी बोलत नाही म्हणूनच सांगते. आता तर तोंड उघडा. तुम्ही बोलत नाही म्हणून एवढं फळाला आलं या. माझं पहिल्यापासून एकच आहे कोणाला वाईट बोलायला नाही कोणासंग ही करायला नाही. माझं हीच म्हणणं आहे म्हणून सांगतोय. अजून पण सांगतोय. आता मी तुम्हाला बजावून सांगते. तुम्ही आता तोंड उघडून कुठं तर निर्णय चांगला घेत असला तर काय नाही. आता त्यांना बघ आपल्या ह्याच्यातनं त्यांची त्यांनी त्यांच्या रानात जावं त्यांच्या हिशोबाने त्यांची त्यांनी राहावं. आपल्याला त्यांनी वाईट म्हणून आणि आपण त्यांना वाईट म्हणून कोण जात नाही ती. त्यांना जावंच लागेल पर्यायच नाही. हात तर लावून बघा म्हणते. काय हात लावायची माझी काय गरज आहे. त्यांना रेतसर मध्ये जावं लागेल. ती बोलू देत नाही ती. बोलायला हुशार असलं म्हणून चालत नसतं. बोलण्यात माणूस हुशार असून काय उपयोग नसतो. कारण की ती बोलण्यातच फक्त हुशार असतो. पण माग निंदा करतोय ही त्याला माहित नसतं. पण माणूस जी गरीब असतो का नाही ते ऐकूनच घेत असतो. लय उशिरा कळलं निंदा करते पण आता मला कळलंय काय लायकीची आहे ती काय नाही ती. आणि मला वाटलं होतं काय तर जाणते ती आपलं पण त्यांचं पण चांगलं होईल आणि आपलं पण कुठं तर चांगलं करते. पण ही लायकीची नाही ती त्या की ह्यानी काय केलंय ती माझ्या जेवायला माहित आहे. अजून काय म्हणते मी माझ्या धीरासाठी एवढं केलं पण त्यानं माझ्यासाठी कोणी काय केलं नाही. तीच आतल्या गाठीची आहे ती एवढं मला चांगलं माहित झालंय. आणि हितनं पुढं ती काय लेवलची आहे ती देखील कळलंय. आणि हितनं पुढं त्यांना कुठं जागा ठेवायची जागा द्यायची ते देखील मला चांगलं माहित आहे. आपला परपंच आपण करू. चल आपली पोरगी तिथं हाय घरी तिला कसं तरी ही करून आलोय गपचीप. आता पाट दिसना जाऊ ती पुरी पशी पोरगी मम्मी सारखं करतीय. त्यांचं काय आहे तुमच्या तोंडात आलं मम्मी करतील लिकरू माझं ध्यान काढतंय. पण ती काय म्हणते ती लिकरू नाव सुद्धा काढत नाही. त्यांना काय खोटं बोलायला काय देवान तोंड दिलंय म्हणजे कोण पण खोटं बोलायला गिरवल तिथं गिरवते ती असले हे जायती माहित आहे का. मला दोषी ठरवते ती. तुम्हाला अगं मी सांगितलं होतं कान भरलं ती मला पण कळलंय की. आता हितनं पुढं त्यांच्या विश्वास ठेवायचा का नाही ती माझी मला माहित आहे की. आता हितनं पुढं तर गाडीचा विश्वास ठेवत नाही. आता तर पोळलंय ताक फुकून प्या ही अगं एकदा चहा पोळल्यावर दूध देखील माणूस फुकून पित ताक देखील फुकून पित. मग ही म्हणच आहे काय पडले शेवट माणसाला समजत नसतं. एवढं अति केलंय त्याचं पांग त्यांनाच फेडावं लागणार आहे. दुसऱ्याला फेडावं लागणार नाही. कर्माचा हिशोब हितच आहे. हितच फिरून जायचं पहिलं वर फेडायचं होतं. पण पहिले मन होती बापानं करायचं लेकानं फेडायचं. पण आता स्वतःनच करायचं स्वतःनच फिरून जायचं ह्या दुनियातनं. लय उशिरा कळलं तुम्हाला. पाक त्यांनी विस्कुट करून टाकला. पण बोलून लय वाईट बोलल्यावर पण चांगलं म्हणत नसते ती. म्हणून बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. म्हणून मी आतापर्यंत जाऊ दे म्हणत होतो. काय लय त्याला चांगलं म्हणत नसते ती. पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे म्हणाज आहे. बोलण्यात हुशार असला म्हणून काय उपयोग नसतो. पण जी कान पाडून ऐकल तीच खरा शहाणा माणूस असतो. जे लय बोलतो तीच आतल्या गाठीतला असतो. आतल्या गाठीत तुम्ही म्हणतो कोणावर लय ध्यान द्यायचं आणली मला तुम्ही आता चल बाया लय टायमिंग घालवू नको. चल आपलं लेकरू घरी आहे. शेरड तशी जायती पाऊस भाऊजी हुडकत होता माझा दीर हुडकत होता.
मला माहित म्हणायची बापाकडे गेली आगालायची पण पद्धत असते सगळीकडे हुडक डकले म्हणून सांगते या पावसात भिजून हुडकलं काय हुडकलं मला कुठं होते ठाव ठिकाण सुद्धा नव्हता आणि असलं मोठं मोठं बोलत होती आणि काय केलं नाही म्हणून माझ्या सांग माझ्या उपकारायचं तिचं नवरा म्हणतो कधी सुद्धा दारा काढल्या नाही तर तिला दारा तर काढा येते अरे मला तू जरा नीट डोक्यावर टाळ्या उठून ही कर मला एवढं संताप आलाय ना बोलून सुद्धा उपयोग नाही काढल्या मी दारा माझ्या जीवाला माहित आहे मला येत नव्हत्या ना तरी सुद्धा मी रेटले ती काय सांगायला लागला काढल्या का नाही त्या एवढं वाईट बोलून कोणाच्या चित्रा पाहिजे काढायच्या त्या तुम्ही काढल्या नव्हत्या का कधी का मी काढल्या नव्हत्या गावाला गेल्या त्यांनी सांगितलं फोन करून म्हणून मी काढून दूध वाढले देखील की किती आवाज वेळा ती काय म्हणते ती सरळ सरळ नाही म्हणते ती का नाही होय म्हणते तर ती म्हणायचं तर नाही तीच मग असल्या खोटं माणसाला बोलते ती बोलले हा खोटं बोलते ती खोटं बोल पण रिटून बोल असली जायची असली, ती हा. सांगत होती तुम्हाला म्हणून म्हणलं सुधरा काय आता नाही तरी आता कोणावर विश्वास ठेवत नाही काय नाही आपलं आपलं पण आपण त्यांचा बघणे, माझा त्यांची नव ती, त्यांचा त्यांची माझा बघते. सामना आता होणार की समोरासमोर होणार आता काय नाही हाय नाही सगळं भाडाच निघणार आता मला नुसतं जायचं अवकाश आहे. मला इतकं माझं त्यांनी माझ्या एवढा ही केलंय ना ते सगळं मी त्यांचं बाहेर काढणार